घरची अस्सल चवमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। बनवणार आहे चिकनची रेसिपी। त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलंय आणि चांगलं धुवून घेतलंय स्वच्छ पाण्याने। आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला हळद, 1.5 चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ। आता अद्रक लसणाची पेस्ट आणि हळद मीठ सगळं लावून घेतलंय चिकनला। आता थोडं बघा, मी आता 2 कांदे बारीक चिरून घेतले, 2 कांदे बारीक चिरून घेतले। आता मी तेल घालणार आहे याच्यात, 1 पळी म्हणजे 1 चमचा एवढं तेल घालते बघा। जास्त नाही घालायचं तेल, चिकनला पण आपलं तेल सुटतं। अर्धा चमचा मीठ टाकते, कांदा फ्राय झाला पटकन। कांदा फ्राय करून घेते मी, चिकन सोडणार आहे ह्याच्यामध्ये। थोडं तेल टाकलं आहे अजून। समजा आपल्याला तेल कमी वाटलं तर आपण परत टाकू शकतो, तर मी तेवढं तेल टाकलं ह्याच्यात कांदा फ्राय करायसाठी। असं कांदा लाल झाला की चिकन सोडायचं ह्याच्यात। हे बघा, चिकन 1 किलो, त्याला हळद मीठ लावून घेतलं आहे मी थोडं। हे बघा, आता मी चिकन सोडते ह्याच्यात आणि चिकन फक्त 2 शिटी करून घ्यायची, 3 शिट्या करायच्या नाही तर गाळ होतं आहे। आणि हे आता हलवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं। मी आता 1 ग्लास पाणी घालते ह्याच्यात। आणि आपला परातीला मसाला लागला ना त्याच्यात पण टाकायचं। आता ह्याला जरा चांगलं असं ओपलून घ्यायचं चिकनला। चांगलं जरा ओपललं ना, मऊ पडलं ना थोडंसं चिकन, चांगलं आपलं थोडंसं नावापुरतं शिजलं ना, मग आता आपण त्याच्यावरती टोप ठेवूया आणि 2 ग्लास पाणी ठेवलं आहे मी, 2च ग्लास। हे बघा, आता आपलं असं पाणी गरम पण झालं आहे, चिकनला पण आपलं पाणी सुटलं आहे बघा। पाणी नाही टाकलं आपण चिकनमध्ये, चिकनला पाणी सुटलं आहे। आता आपण ह्याच्यात जे पाणी आहे ना 2 ग्लास ते ह्याच्यात गरम झालेलं ह्याच्यात टाकायचं आणि 2 शिट्या करून घ्यायच्या, 2 शिट्या करून घ्यायच्या। हे बघा, मी आता 3 कांदे आणि 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या, मी ते गॅसवरच गरम केल्या त्या वाट्या थोड्याशा आणि गॅस बंद केला। आणि असं बघा त्याचा कलर असा आला आहे खोबऱ्याचा। आणि कांदा फ्राय करून घेतला आहे आणि 3 कांदे, 2 खोबऱ्याच्या वाट्या, मोठे मोठे कांदे आणि 2 टमाटे आणि कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट हे सगळं हे करून घेतलं आहे। आणि आता मी मिक्सरला फिरून घेणार आहे। चला बघा, आता मी चिकनचं कालवण टाकते। त्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे मी, जास्त थोडंसं घ्यायचं। बघा, तेल गरम करायला ठेवलं आहे मी। आता मी टाकणार आहे ह्याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचा आणि आपला घरचा मसाला बारीक गॅस केला आहे। आता मी ह्याच्यात टाकते आपला घरचा मसाला 2 चमचा, एवढा मसाला बस झाला मला। आणि आता एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा ह्याच्यात। आता ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला हे टाकणार आहे मी। कालवण करायचं ना आपल्याला चिकनचं, अख्खी पुडी टाकणार आहे त्याची। एव्हरेस्टचा चिकन मसाला कालवून घ्यायचा असा। सर्व टाकलं आहे मी, साहित्य करून घ्यायचा। आणि आता वाटप बनवलं ना आपण ह्याचा चिकनसाठी, वाटप टाकायचं आपल्याला। कालवण बनवायचं ना, जसं लागेल तसं मी वाटप टाकणार आहे त्याच्यात। जास्त खोबरं नाही टाकायचं, जास्त असं फ्राय करून घ्यायचं चांगलं। हे बघा,
थोडासा मसाला टाकायचा, चांगलं फ्राय करून घ्यायचा. आता ह्याला थोडा तेल लागलं तरच टाकायचं, म्हणजे तेल नाही टाकायचं. मसाला चांगला फ्राय व्हायला पाहिजे तोपर्यंत. तर थोडंसं तेल घालणार आहे मी, जास्त पण नाही, थोडंसं जसं लागेल तसं तेल घालायचं. अजून 1 चमचा तेल घालते मी. ते हलवून घ्यायचं चांगलं. आणि ह्याच्यावरती जरा झाकण ठेवायचं. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे चांगलं आपल्या, तरच मग चिकनचं पाणी आणि चिकन टाकायचं, त्याशिवाय टाकायचं नाही. आपल्याला थोडं शिजवायला पाहिजे ना, थोडंसं पाणी टाकते. मसाला करपायला नको म्हणून आपला थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यात. ते बघा आपल्या ह्याला मसाला आपला चांगला फ्राय झाला आहे बघा, त्याला तेल पण सुटलं आहे. आता आपण चिकन करायचं, चिकन टाकायचं ह्याच्यामध्ये. बघा हे अळणी काढून घेतलं आहे असं, हे बघा हे असं अळणी काढून घेतलं आहे. आता आपल्याला टाकायचं त्याच्यात. हे बघा थोडंसं असं अळणी पाणी टाकते मी. आता चिकनची पीस टाकते ह्याच्यात. गॅस बारीक करायचा आपण. असं टाकून घ्यायचं, असं हलवायचं. तयार झाली आहे, रस्सा झाला आहे आपला. परत चिकन सुक्कं चिकन बनवलं आहे, चिकन लॉलीपॉप आहे. ही पूर्ण डिश तयार झाली आहे चिकन थाळीची. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.